नमस्कार, माझे नाव ॲडव्होकेट समता श्रीरंग कोतपागर. तर आपल्यासोबत आज आहेत वंचित बहुजन आघाडीचे गणाचे उमेदवार सौ पूनम राजेश गायकवाड. तर यांना आपण काही प्रश्न विचारूयात. तुम्ही राजकारणात का आलात? मला माहेरकडून आणि सासरकडून दोन्हीकडून राजकारणाचा वारसा मिळालेला आहे. एक माझी नाव किंवा ओळख म्हणून मी राजकारणात आलेली नाही, तर माझी जबाबदारी म्हणून मी आलेली आहे. तुमचे शिक्षण काय आहे आणि तुमच्या शिक्षणाचा उपयोग जनतेसाठी तुम्ही कशा पद्धतीने कराल? मी वकिलीचे शिक्षण घेत आहे. जनतेला न्याय मिळवून देण्यासाठी, त्यांच्या अधिकाराची जाणीव करून देण्यासाठी, जनतेच्या सर्वांगीण विकासासाठी मी वकिलीचे शिक्षण घेत आहे. एक संधी वंचित बहुजन आघाडीला हा जो प्रचार तुमचा सुरू आहे, जर तुमच्या पक्षाला एक संधी मिळाली तर त्याचा तुम्ही कशा पद्धतीने उपयोग कराल? अन्न, वस्त्र, निवारा आणि शिक्षण शासनानं पुरवणाऱ्या या मूलभूत गरजा शासनानं पुरवणं बंधनकारक आहे. परंतु या ठिकाणी देवराश्रे गावामध्ये पिण्याच्याच पाण्याचा प्रश्न निर्माण होत आहे. आजूबाजूच्या गावामध्ये दूषित पाणी पुरवठा होत आहे. मुबलक आणि स्वच्छ पाणी पुरवण्यासाठीच आम्हाला पहिल्यांदा काम करावं लागेल. त्याचप्रमाणे महाराष्ट्राचे शिल्पकार, या राज्याचे पहिले मुख्यमंत्री स्वर्गीय यशवंतरावजी चव्हाण साहेब यांच्या स्मारकाचा प्रश्न प्रलंबित आहे. तो प्रश्न मार्गी लावण्यासाठी आम्ही काम करू. त्याचप्रमाणे देशातील पहिले मानवनिर्मित अभयारण्य आणि तीर्थक्षेत्र सागरेश्वर देवस्थान याच्या विकासासाठी आम्ही काम करू.